फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. चालू आहे बघा दिवसभराचं रुटीन तुमच्यावर मी शेअर करणार आहे. तर आज पॅन्ट्री युनिट कशा पद्धतीने स्वच्छ करतात ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे. त्याआधी म्हटलं जरा थोडंसं ओट्यावरचा राडा आवरून घ्यावं. तर बघा मला न सांगता मुलांच्या पापांनी मी ॲक्च्युली तुम्ही पाहिला असेल तो ब्लॉग, मम्मी मैत्रिणी फिरायला गेलो होतो त्या ब्लॉगमध्ये ना म्हणजे साईकडे गेले होते ना त्यावेळेस ना हे इंडक्शन मागवलेलं आहे. तर गॅसची टंचाई सुरू झालेली आहेच ते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. पण लगेच इंडक्शनची खरं तर गरज नव्हती. तर मी एकदा चहा करून पण ह्यावरती पाहिला, पण खरं सांगते अजिबात चहाला टेस्टच लागली नाही. चहा खूप वेळ उकळला पण चहा अजिबात चांगला बनलाच नाही. जसं आपलं नॉर्मली गॅस स्टोववर होतो ना ते तसा लागलाच नाही ह्यावरती चहा. तर म्हटलं आता ओट्यावरचा किती दिवस झाला राडा पडलेला आहे आणि आमची तर पाईप गॅस असल्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. तरीसुद्धा घेतलेला आहे. कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही असं त्यांचं मुलांच्या पप्पांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी मला न सांगताच ऑर्डर केलेलं होतं. ते घरी आल्यानंतरच मला कळलं की अरे आपल्या घरी हे ऑर्डर केलेलं आहे. आणि त्यानंतर कित्येक दिवस तरी ओट्यावर तसंच पडलेलं होतं. तर चला म्हटलं वरती लॉफ्टमध्ये ठेवून टाकावं, कारण की ऑलरेडी माझी 4 बर्नरची आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. तर मग जास्त काय उपयोगी पडत नाही, ओट्यावरती राडा होतो बघा. त्यामुळे तर आता हे पॅन्ट्री युनिट आहे. तर बऱ्याच जणांची कमेंट येते पॅन्ट्री युनिट तुम्ही कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे आम्हाला सांगा. तर हेच तुम्हाला मी इथं शेअर करणार आहे मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे. पण त्याआधी ना जे काय भरणे आहेत ना पहिला मी सगळं स्वच्छ करून घेणार आहे. कारण कसं होतं बघा, माझं आहे असंच तुम्हाला दाखवणार, वेगळ्या काही विकत भरण्या आणून तसं काही दाखवायचं माझा हेतू नाही आहे. पण आहे तेच तुम्हाला दाखवायचं आहे मला. पण व्यवस्थित जरा नाही का घाण धूळ खूप झालेली आहे, कारण आमची ते ना वरती त्यांचंही घर रिनोव्हेशन बहुतेक करायला लागलेत वाटतं की खूप आवाज तर येतोच येतो. पण धूळ एवढी येते ना, मी दिवसभर तरी बाल्कनी उघडी नसती तरी पण कुठून धूळ कशी येते काही समजतच नाही बघा. त्यामुळे म्हटलं चला आता हे पॅन्ट्री युनिटलं सगळं सामान काढून घेते मी आता. पॅन्ट्री युनिटमधलं सगळं साहित्य काढलं. त्यानंतर तुम्ही बघितलं ना अख्खा ओटा भरलेला आहे फक्त पॅन्ट्री युनिटच्या भरण्याने. तुम्हाला असं वाटेल की आता का कामं काढलेत वगैरे, दसरा वगैरे आहे का, नाही. पण कसं आहे माहिती आहे का, 3-4 महिन्यातनं तरी पूर्ण डीप क्लीन करणं फार गरजेचं आहे. आणि काही गोष्टीला महिन्यातनंही करावं लागतात डीप क्लिनिंग. पण हे मला वाटतं 3 महिने झाले असतील मी डीप क्लिनिंग केलेलंच नव्हतं. तर म्हटलं चला करूया आणि तुमच्यावर पण शेअर करूया. एका ताईची कमेंट आलेली होती ना, मग त्यांना पण दाखवायचं होतं. मग त्यामुळे मी इथं हे केलं. तुम्हाला सांगते फ्रेंड्स, माझं किचन खूप मोठं आहे. पुण्यासारख्या सिटीमध्ये एवढं मोठं किचन आहे ना, काय सांगू तुम्हाला. जसं गावाकडे मोठे किचन असतात ना तसं पद्धतीने मोठं किचन झालेलं आहे. एल शेपचा ओटा झालेला ना तेवढा पूर्ण भरलेला होता सामान्य. म्हणजे विचार करा की ह्या पॅन्ट्री युनिटमध्ये किती सारं सामान बसतं वगैरे. कारण की ना तुम्हाला जर मी आता कधीतरी एकदा मेजर करून किचन टूर होईल ना तर तुम्हाला पूर्ण सांगेन की माझं किचनचा एरिया किती आहे. एल शेपचा जो ओटा केलेला आहे ना किती मोठा आहे वगैरे, खूप मोठा आहे. म्हणजे आधी कसं छोटा वगैरे होता ना, नंतर इंटेरियर केल्यानंतर एकदम मस्त असा ओटा झाला आहे. म्हणजे मला जसं पाहिजे ना तशा पद्धतीने झालेलं आहे. आणि किचनमध्ये पॅसेज पण खूप असा मोठा आहे मधला. ह्याच्यामध्ये पहिलं कसं दोघे तिघे बसलं तरी जागा बसत नव्हती बसायला. पण प्रत्येक पॅन्ट्री युनिट साफ मी करते, पण खालचं साफ करता येत नव्हतं. पण माझ्या लक्षात आलं की हे निघतंय तर हे आपण काढून खालचं साफ करणार आहोत. हे इझी निघतं आणि तुम्हाला मी जवळून दाखवते की तिथे खाली किती घाण झालं. किती नाही म्हणलं तर आपल्याकडे धूळ येतेच आणि खूप सारं घाण पण होतं. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे अशा पद्धतीने मेकॅनिझम आहे. ह्याचं खूप वेगळं आहे. हे बघा, हे असं हे आपण मागे सरकलं ना बरोबर हे ड्रॉवर मागे जातात. हे बघा, आणि तुम्हाला दाखवते. हे बघा धूळ किती, आणि हिच्या इथे पण अशी धूळ आहे. एवढी खूप धूळ साठली. चला आपण साफ करूया. हे पुढचं तर साफ केले मी, पाठी मग थोडंसं हात घालून मी साफ करते.
माहित नाही कितपर्यंत पोचणार आहे मला. हे बघा फ्रेंड्स, जेवढं जमल तेवढं मी साफ केलं इथे. इथे असं थोडंसं हे करायला लागतंय. थोडंसं असं काही करायचं म्हणलं ना आपल्या घरामध्ये, थोडंसं आपल्याला मेहनत घ्यावीच लागते बघा. ते घाण आणखी तशीच आहे. कापड आता असं घालून मी घाण काढले. तर आपलं झालेलं आहे साफ. तर इकडे तुम्हाला दिसत असेलच. ते आता मी असं कापड घालून हे करते. आता जो हा कप्पा आहे ना आपण काढलेला, तो ह्यामध्ये अशा पद्धतीने लावून घेते. ह्यात असं व्यवस्थित बसवावं लागतं. हे बसला बघा. आणि हे कसं माहिती की ते होल दिलेत ना, ते आपण ॲडजस्टेबल करू शकतो वर खाली वगैरे. आपल्याला जशी हाईटनं हवं आहे ना त्या हाईटनं आपण हे साईडचे पण डोअरचे पण करू शकतो आणि हे पण करू शकतो असे. तर हे बघा असा एवढा ढिगारा पडलाय सगळं. आता सामायचं पॅन्ट्री युनिटचं एवढं सामान आहे बघा. तर आता हे पहिला भरणे मी स्वच्छ पुसून घेते. तसे माझं कसं असतं काम की मी प्रत्येक वेळेस संपलं नाही काही सामान वगैरे तर मी पटकन धुवायलाच टाकते. डिशवॉशर लावून टाकते. हे काचेचे असल्यामुळे पुसून घेते. मी तुम्हाला नंतर भेटते. सगळ्या भरण्याना ओल्या कपड्याने मी वरून पुसून घेतलेलं आहे. आणि पाण्यामध्ये मी ॲक्च्युली जे आपल्या भांड्याचं लिक्विड आहे ना ते टाकलेलं होतं आणि वरून भरण्यानं पुसून घेतलं. नाहीतर मी कसं संपल्यानंतर सगळं डिशवॉशर वगैरे लावतच असते. पण त्यात होतं ना सामान, त्यामुळे मी काही डिशवॉशर लावायचं सगळं काढत बसते नाही दसऱ्यासारखं सगळं वगैरे. आणि त्यानंतर मग स्वच्छ असं पुसून घेतलं. कसं माहिती आहे का, डिशवॉशर आपलं भांड्याचं जे लिक्विड असतं ना ते थोडंसं घातलं ना तर खूप छान पद्धतीने चकचकीत अशा भरण्या दिसतात. सॉल्टेड नाही आहे. सॉल्टेड आहे. प्लेन आहे. सरक. एक सॉल्टेड एक प्लेन. प्लेन नाही आहे, सॉल्टेडच येतो ना. हां, वरच्या ज्या भरण्या आहेत ना त्या सगळ्या भरण्या मी आता वरती ठेवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. आता खालचं बसूनच लावत आहे. आणि बरेच जणांची ताईंची कमेंट आली की तुम्ही ज्या काय भरण्या वगैरे घेतल्या आहेत ना त्याची लिंक वगैरे द्या. तर हो चालेल, मी नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक देईन. आणि काय मी डीमार्टमधून मॉलमधून वगैरे आणलेलं आहे, त्याची काही लिंक भेटणार नाही. तुम्ही डायरेक्ट ऑफलाईन शॉपमध्ये जाऊन तुम्ही खरेदी करू शकतो. तर आता इथे मी काय काय साहित्यानं खराब झालेलं वगैरे सगळं टाकून वगैरे दिलं. का खूप सारा राडा होतो बघा, एक्सपायर झालेला असतो, कधी कधी आपलं लक्ष राहत नाही. तर त्यामुळे सगळं मी साईडला केलं आणि त्यानंतर सगळं आवडलं. पॅन्ट्री युनिटचं पूर्ण माझं झालेलं आहे व्यवस्थित आणि सगळं सेट केलेलं आहे. आणि कसं वाटतंय नक्की सांगा मला कमेंट करून. अरे बघा मस्त अशा पद्धतीने आहे पॅन्ट्री युनिट माझं.
छान पद्धतीने आपलं सेट झालेलं आहे, तुम्हाला दाखवायला आहे पूर्णच. तर मला तर खूप छान वाटत आहे बघा. काय होतं मग ते घरात एखादी गोष्ट आपण स्वच्छता केली ना, खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते मला स्वतःला पर्सनली. त्यानंतर बघा राडा पडलेला आहे ओट्यावरती, असा एवढा राडा कमी झालेला आहे. हे बघा, आता एवढा राडा मला पूर्ण आवरायचा आहे. चला तर पहिल्यांदा हे राडा वगैरे आवरून घेते, तुम्हाला मी नंतर भेटते. त्यानंतर तनिष आलेला आहे किचनमध्ये. त्याला काहीतरी खायचं होतं, तर मम्मा मी हे खाऊ का, मम्मा मी ते खाऊ का चालू होतं. आणि त्याला ॲक्च्युली मी आईने गेल्या वेळेस ना उपवासाची चकली दिलेली होती. मला ते दुसरे डबे भरत असताना मला तिथे दिसली, मी बाहेर काढून ठेवली. थोडीशी जाळी वगैरे झाली होती, मग उन्हाला वगैरे लावली आणि व्यवस्थित असं प्रत्येक चकली बघून बघून व्यवस्थित असं मी साफ केलं आणि त्यानंतरच मग मुलांना तळायला तळून खायला दिलं. माझी स्वतःचीच एक मोठी चूक असते, ज्यावेळेस मी आई मला देते ना उन्हा काम वगैरे, आणि मला बिलकुल सवयच नाही ना की ते कधीतरी मधून काढा, उन्हाला लावा वगैरे. माहीत नाही मला ते, म्हणजे सासूबाईंकडे पण मी 1 वर्ष राहिले होते लग्न झाल्यानंतर, पण तिथे पण त्यांच्याकडनं पण कधी काय अशा गोष्टी नाही माहीत झाल्या मला. त्यामुळे मग ते थोड्याशा जाळी वगैरे झालेल्या होत्या. त्यानंतर मग थोडंसं हे लावलंच मी, मग खायला चांगले आहेत ते तळून मग खाल्लं. त्यानंतर एका ताईची कमेंट आली होती की तुमची गॅसची शेगडी आहे ना, ते तुम्ही ऑनलाईन घेतले असेल तर लिंक द्या. तर पण खरं सांगू का, ऑनलाईन घेतलेली नाही, ऑफलाईन घेतलेले आहे. इथे ज्यावेळेस इंटरनेट चालू होतं त्याचं आमचं सर्च चालूच होतं की कोणतं घ्यायचं, काय घ्यायचं वगैरे. ॲक्च्युली ह्याच्या आधीचं जे आमचं फर्निचर होतं ना, इंटेरियर होम टूर आहे त्याचा पण, तर तुम्ही बघू शकता जाऊन. ती ह्याची होती त्यावेळेसच मी म्हणत होते की आपण असं करूया असं करूया, पण त्यावेळेस थोडंसं बजेट नव्हतं म्हणा की काय होतं मला पण काहीच माहीत नाही. पण माझा हट्ट होतं की करायचं, आणि मुलाचे पापा म्हणतो ते नाही करायचं. मग बजेट असूनसुद्धा मला तर वाटतं त्यांनी केलेलं नव्हतं, कारण मेंटेन वगैरे भरपूर असतं असं त्यांनी ऐकलेलं होतं ना, त्यामुळे. पण खरं सांगू का फ्रेंड्स, अशा हॉबचं काहीसुद्धा मेंटेन नसतं, खूप छान पद्धतीने आपण हँडल करू शकतो. त्यावरती एक ब्लॉग घेऊनच येणार आहे मी. त्यानंतर आता रात्रीच्या डिनरची माझी ते तयारी चालू झालेली आहे. तर म्हटलं चला वेगळ्या पद्धतीने काहीतरी डाळ बनवूया, त्यामध्ये कैरी मिरची टाकून वगैरे मस्तपैकी डाळ बी इथे बनवून शिजवून घेणार आहे, वरून तडका वगैरे देणार आहे. खूप छान लागली काय, पण माझ्या मोठ्या मुलाला आवडलं का, त्याला आंबट अजिबात आवडत नाही ना, त्यामुळे. तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने करून बघा. आता हे सगळं टाकून पाणी टाकून शिजवायचं आणि वरून तडका द्यायचा. एकदम भारी टेस्टी यम्मी लागते बघा, मला तर प्रचंड अशी आवडली. तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवली म्हणून. चला तर फ्रेंड्स, नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक तरी करा तुम्ही सगळेजणी. तुम्ही लाईक करत नाही, व्हिडिओ बघून जाता. एक लाईक तर केलंच पाहिजे, तुम्ही एवढं व्हिडिओ बघता हे करता, त्यामुळे. चला तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.